नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीताराम ठाकरे, सावित्रीबाई फुले मुलींची हायस्कूल, लोकमान्य नगर, परभणी. इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आपले सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चित्रकाव्य या पाठाची माहिती. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि इयत्ता 10वीची नवनवीन व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया चित्रकाव्यम या कवितेबद्दलची माहिती. कंसञ्जघान कृष्णः काशीतलवाहिनी गंगा केदारपोषणरताः कंबलवन्तं न बाधते शीतम्. आर्या या वृत्तातला हा श्लोक म्हणजे अंतरालापाचं अतिशय सुंदर उदाहरण. ज्यात प्रश्नातच उत्तर दडलेलं असतं तो अंतरालाप. कंसञ्जघान कृष्णः, कृष्णानं कुणाला बरं मारलं? कृष्ण हा कम संजघान. संजघान या शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे. या समच्या जागी जर हा शब्द आपण फोडला आणि हा सम जर कमला जाऊन जोडला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. कृष्ण हा कम संजघान, कृष्ण हा कंसम जघान. जघान म्हणजे मारलं आणि संजघान म्हणजे सुद्धा मारलंच. प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं आहे. आणि गंमत म्हणजे कंसम ही द्वितीया सुद्धा अगदी अचूक साधली आहे की नाही? गमतीशीर आणि तितकंच आव्हानात्मक. मग आता उरलेल्या प्रश्नातली उत्तरं शोधा बरं. विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या प्रश्नातलं उत्तर कंस असं पाहिलं. त्यानंतर का शीतलवाहिनी गंगा. आता का आणि सी हे दोन्ही एकत्रित जर केलं तर त्याच प्रश्नामध्ये आपल्याला याचं उत्तर मिळतं, म्हणजे काशी, काशीतल वाहिनी. त्यानंतर केदार पोषरताः, केदार एकत्रित केलं तर त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर कम बलवंतम न बाधते शीतम, कंबलवंतम यामधलं उत्तर काय आहे? कंबलवंतम. मग मराठीत अर्थ याचा असा पाहायला मिळतो, कृष्णाने कोणाला ठार मारले? कंसाला. शीतल जलप्रवाह असलेली गंगा कोण? तर काशीच्या भूमीवर वाहणारी गंगा नदी. त्यानंतर आपल्या बायको मुलाचे पोषण करण्यात कोण गुंतलेला असतो? तर शेतीची मशागत करणारा शेतकरी. आणि कोणत्या बलवान माणसाला थंडीचा त्रास होत नाही? म्हणजेच कंबल ज्याने घेतले आहे त्याला थंडीचा त्रास होत नाही, हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम्. अंभोदा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः. केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद्वृथा. यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. शार्दूल विक्रीडित या वृत्तामधली ही आहे अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे लेकी बोले सुने लागे. इथे संवाद तर चातकाशी साधलाय, पण कवीचा सगळा रोख आहे तो सतत सगळ्यांकडे याचना करणाऱ्या याचकाकडे. कवी म्हणतोय, चातका, आकाशामध्ये पुष्कळ मेघ असले ना तरी सगळे मेघ पाणी देत नाहीत बरं. काही मेघ तर नुसते गर्जना करतात आणि निघून जातात. हा, काही मात्र बरसून बरसून पृथ्वीला अगदी हिरवगार करतात. त्यामुळे कोण देणारा आहे, कोण देणारा नाही हे तुला समजायला हवं. आणि जो देणार आहे ना त्याच्याकडेच मागायला हवं. दुआ जिस चीज की कीजिए तो बस देने वाले से कीजिए. एक गंमत बर का, देव आणि राक्षस या शब्दांच्या व्युत्पत्ती सांगताना किंवा व्याख्या तयार करताना विनोबांनी फार सुंदर सांगितलं. विनोबा म्हणाले, राक्षस म्हणजे कोण? जो प्रत्येक गोष्ट स्वतःकडे राखून ठेवतो तो राक्षस. आणि मग देव म्हणजे जो मनापासून समोरच्याला देतो तो देव. रे रे चातक मित्रा सावध मनसा क्षणम श्रूयताम. अरे मित्रा चातका, क्षणभर लक्षपूर्वक मनाने ऐक जरा. बहवह अंबोद गगने सांती. आकाशात पुष्कळ ढग असतात.
सर्वे अपि न एतदृशा, सर्वेच काही सारखे नसतात. केचित वृष्टीभिः वसुधाम आर्द्रयन्ती, काही ढग पावसाने पृथ्वीला भिजवून टाकतात. केचित वृथा गर्जन्ती, तर काही उगचच गर्जना करतात. यम यम मेघम पश्यसी, तू जे जे ढग पाहशील, तस्य तस्य पुरतः दीनवाच मा ब्रूही, त्यांच्या समोर दिनवान शब्दाने बोलू नकोस. या पद्धतीने या श्लोकाचा मराठीत अर्थ पाहावयास मिळतो. वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर, यमस्तु हरति प्राणान् त्वन्तु प्राणान् धनानि च. ही आहे एक छानशी हास्योक्ती. हे वैद्यराजा, तुला नमस्कार. तू कसा? तर यमराज सहोदर, म्हणजे यमाचा सख्खा भाऊच की रे. पण तुम्हा दोघांमध्ये फरक आहे बर का. यमराज लोकांचे केवळ प्राण हरण करतो, पण तू मात्र प्राण आणि धन, हो हो, धन सुद्धा हरण करतोस. आता वैद्य म्हणजे खरं तर संजीवनी देणारा, जीवन देणारा. आपण सुभाषितकारांनी इथे या शास्त्राला सुद्धा सोडलेलं नाही. खरं तर न पटणार, पण तरीही अतिशयोक्तीपूर्ण असं हे वर्णन आहे. ओठांवर हसू उमटवतं हे मात्र नक्की. हे यमराज सहोदर वैद्यराज, तुभ्यं नमः. यमराजाचे सख्खे बंधू असलेले वैद्यराज, तुम्हाला माझा नमस्कार असो. यमः तु प्राणान हरती, यम राज फक्त प्राण घेऊन जातात. त्वं तु प्राणान धनान च हरसी, आपण प्राण आणि धन हे दोन्हीही घेऊन जाता. अशा पद्धतीनं हस्योक्ती इथे आपल्याला पाहावयास मिळते. राक्षसेभ्यः सुतां हृत्वा जनकस्य पुरीं ययौ, अत्र कर्तृपदं गुप्तं यो जानाति स पंडितः. या श्लोकात करताच नाही म्हणजे आहे पण गुप्त आहे, तो आपल्याला शोधायचा. राक्षसांकडून मुलीला पळवून जनकाच्या नगरीला गेला. अरे पण कोण? तो करताच शोधायचा. मुळात हे वाक्य रामायण कथेशी विसंगत आहे. राक्षसांकडून मुलीला कुणीही पळवलेलं नाही आणि पळवून जनकाच्या नगरीलाही कुणी गेलेलं नाही. मग ही काय बरं गडबड असेल? दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. जनकस्य पुरी असा अन्वय न करता जनकस्य सुताम असा अर्थ करायला हवा. म्हणजे जनकाच्या मुलीला पळवून पुरीम गता म्हणजे नगरीला गेला. कोण बरं? राक्षसेभ्यः. राक्षसेभ्यः हे पंचमी बहुवचनाचं रूप आहे असं प्रथमदर्शनी जरी वाटलं तरीही ते तसं नाही. उत्तर त्याच शब्दामध्ये दडलेलं आहे. राक्षसेभ्यः यामध्ये इभ्यः म्हणजे राजा. आलं ना लक्षात? आता लावा बरं अर्थ. विद्यार्थ्यांनो, प्रथम दर्शनी जर आपण अर्थ जर बघितला तर थोडासा वेगळा होताना आपल्याला पाहायला मिळतो. राक्षसेभ्य सुताम हत्वा कह अपि जनकस्य पुरीम गतः. राक्षसांकडून मुलगी घेऊन पळून कोणीतरी जनकाच्या नगरीला गेला. अत्र कर्तुपदम गुप्तम अस्ति, यह तत् कर्तुपदम जाणती स पंडितः. कोणी यात करता असणारा शब्द लपलेला आहे, जो तो ओळखेल तो पंडित होय. परंतु आपण इथे ओळखलेलं आहे की राक्षसः इभ्य म्हणजे राजा. तर प्रथमदर्शनी अर्थ असा पाहायला मिळतो, राक्षसाकडून मुलगी घेऊन कोणीतरी जनकाच्या नगरीला गेला. यात कर्तृपद गुप्त आहे, जो ओळखील तो पंडित. परंतु आपण कर्तृपद ओळखलेलं आहे. राक्षस इभ्य, राक्षसांचा राजा म्हणजेच रावण. राक्षसाचा राजा रावण जनकाची मुलगी सीता पळवून आपल्या नगरीला गेला, असा या ओळीचा सरळ सरळ अर्थ होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग इथे कर्तृपद गुप्त होतं इभ्य म्हणजेच राजा. कोण राजा? राक्षसांचा राजा रावण. अयं न भक्तो न च पूजको वा घंटां स्वयं नादयते तथापि धनंजनेभ्यः किल याचतेयं न याचको वा न च निर्धनो वा. ही आहे एक प्रहेरिका. प्रहेरिका म्हणजे ज्याच्यामध्ये एखाद्या वस्तूचं सुंदर वर्णन केलेलं असतं.
पण ते वर्णन ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळंच चित्र निर्माण होतं आणि उत्तर मात्र काहीतरी वेगळंच असतं. ही प्रहेलिका नीट समजून घ्या आणि बघा बरं याचं उत्तर देता येत आहे का. हा भक्तही नाही, पूजकही नाही आणि पैसे मागणारा याचकही नाही, पण तुम्ही याला पाहिलंय हे मात्र नक्की. विद्यार्थी मित्रांनो, अयम जन यद्यापि न भक्तः न पूजक. हा भक्त किंवा पूजक नाही, तथापि स्वयं घंटा नादयते. तरी पण हा स्वतः घंटा वाजवतो. स न याचकः न निर्धनः. हा लोकांकडे पैसा मागतो तरी पण हा गरीब किंवा याचक नाही. तथापि जनेभ्यः जनान धनम याचते. तरी हा लोकांकडे पैसे मागतो. मग आपल्याला माहिती आहे हा कोण असेल बरे, तर हा असेल लोकयान वाहक, म्हणजेच बस कंडक्टर. ही होती प्रहलिका. प्रहलिका म्हणजे कोडी आणि यातून आपल्याला उत्तर शोधायचे होते. तर चला पाहूया पुढचा श्लोक. रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्तात् श्रुतो हेमघटो युवत्याः सोपानमार्गेण करोति शब्दम् ठन 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 ठः. या श्लोकाच्या बाबतीमध्ये एक सुंदर कथा सांगितली जाते. एकदा राजा भोजानं समोर बसलेल्या विद्वत सभेला एक समस्यापूर्ती दिली. समस्यापूर्ती म्हणजे श्लोकाची शेवटची ओळ आणि ती ओळ ध्यानामध्ये ठेवून पहिले 3 चरण रचावेत अशी अपेक्षा. राजा भोजानं जी चौथी ओळ दिली ती होती ठमठम ठठमठम ठठठम ठठमठहा. अशी निरर्थक ओळ राजानं दिली खरी, आणि त्या आधीचे चरण विद्वानांनी रचावेत असं त्यांनी सांगितलं. पुष्कळ विद्वान होते सभेमध्ये, पण असं म्हणतात की त्यातल्या कुणालाही ते जमलं नाही. आणि मग रात्री राजाला एका कागदावरती हा श्लोक लिहिलेला मिळाला. असं म्हणतात की हा श्लोक कालिदासानं लिहिला होता. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळेला एक युवती सोन्याचा घडा घेऊन निघालेली होती. काय झालं कुणास ठाऊक, तिच्या हातातून तो घडा निसटला आणि सोपान मार्गावरून म्हणजे जिन्यावरून गडगडत खाली आला तेव्हा त्याचा आवाज झाला ठमठम ठठमठम ठठठम ठठमठहा. या श्लोकामधला सगळ्यात महत्वाचा शब्द कुठला असेल? बरोबर, हेमघट. जर हेम हा शब्द वापरला नसता तर ह्या श्लोकातली गंमतच संपली असती. कारण घट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मातीचा घडा. अहो पण अभिषेक रामाचा होणार आहे, त्यामुळे मातीचा घडा कसा चालेल? आणि म्हणून त्या सुंदरीच्या हातामध्ये सोन्याचा घडा होता. घडा धातूचा होता, म्हणून जिन्यावरून गडगडत असताना त्याचा आवाज झाला ठमठम ठठमठम ठठठम ठठमठहा. विद्यार्थ्यांनो, आपण याचा सरळ सरळ अर्थ पाहूया. रामाच्या राज्य अभिषेकाच्या वेळी पाणी आणणाऱ्या युवतीच्या हातातून निसटलेला सोन्याचा घडा जिन्यावरून ठणठण असा आवाज करतो. आता ठणठण आणि यातला महत्त्वाचा शब्द म्हणजे हेम घट, आणि तोही रामाच्या राज्य अभिषेकाच्या वेळी, म्हणून सोन्याचा घडा. इथं हा शब्द महत्त्वाचा आपल्याला पाहावयास मिळतो. भिक्षुः क्वास्ति बलेर्मखे पशुपते किन्नास्त्यसौ गोकुले मुग्धे पन्नगभूषणः सखि सदा शेते च तस्योपरि आर्ये मुञ्च विषादमाशु कमले नाहं प्रकृत्याचला चेत्थं वै गिरिजा समुद्रसुतयोः सम्भाषणं पातु वहा. हे आहे वाक्यमचं उदाहरण. म्हणजे श्लोकामध्येच 2 व्यक्ती आपापसात संवाद साधत असतात. इथे संवाद कुणाचा चाललाय? तर गिरिजा आणि समुद्रसुता. म्हणजेच गिरिजा पर्वताची मुलगी आणि समुद्रसुता म्हणजे समुद्राची मुलगी. गिरिजा म्हणजे पार्वती आणि समुद्रसुता म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ही स्वतः धनाची देवता आणि तिचा पती साक्षात श्रीहरी म्हणजे ज्याचा अतिशय झळझळणारा पितांबर आहे असा देव. आणि समोर उभी पार्वती आणि तिचा पती म्हणजे वल्कल नेसणारा, भस्म लावणारा असा अधन, असा
शंकर आहे. आणि म्हणूनच या अधनत्वावरती टोमणे मारतीये लक्ष्मी आणि तिला अतिशय सुंदर उत्तर देते पार्वती. या दोघी देवता झाल्या तरी अहो शेवटी स्त्रियाच, त्यामुळे हा संवाद अगदी स्वाभाविक आहे. लक्ष्मी पार्वतीला विचारते, काय ग पार्वती, तुझा पती म्हणजे तो भिक्षू गेलाय कुठे? अगं बळीराजाच्या यज्ञात नाही का गेला, वामन अवतार घेऊन? अगं बाई, मी पशुपती बद्दल बोलतेय. मग गोकुळातच जाऊन शोध, असेल गाईंच्या मागे फिरत. अगं साप हे ज्याचे दागिने आहेत ना त्याच्याबद्दल. अगं सखी, तुझा पती विष्णू नेहमी शेषाच्या छय्येवर तर झोपलेला असतो. बाई ग, हा विषाद आता सोडून दे बरं. विषाद म्हणजे दुःख. दुःख हा एक अर्थ तर आहेच, पण विषाद म्हणजे विष खाणारा, विष सेवन करणारा म्हणजेच शंकर. तेव्हा त्या शंकराला सोडून दे बरं आता. लक्ष्मी देवी, तुमच्यासारखा माझा स्वभाव चंचल नाही बरं. असा एकमेकींशी संवाद साधणाऱ्या लक्ष्मी आणि पार्वती या दोन्ही देवता तुमचं रक्षण करो.